आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये या संबंध महाराष्ट्रामध्ये आडगाव पॅटर्न आपल्याला खूप नामांकित झालेलं पाहत असताना आपण या ठिकाणी दरवर्षी आडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये जवाहर विभागस्तरीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या ठिकाणी सराव परीक्षा दरवर्षी घेतली जाते। 4 ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले आहेत। हे धनकेश्वर विद्यालयाचे दृश्य आपण पाहतोय। मुलं सर्व तयारीनिशी आलेली आहेत। खाली नाही वरी तुम्ही दोघी सर आपण कुठून आलात परीक्षेसाठी? आम्ही जवळा बाजारातून आलेलो आहोत आणि आमच्या बरोबर 40 विद्यार्थ्यांना देखील घेऊन आलेलो आहोत। नेमकं कशामुळे तुम्ही इथं आलात आणि काय इथला आडगाव पॅटर्न जो गाजतोय गेली 5-7 वर्ष झालं, त्या आडगाव पॅटर्नचं काय वैशिष्ट्य काय आहे? आडगाव ही जिल्हा परिषद शाळा जरी असेल तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि इथं नवोदय पूर्व परीक्षा ही अत्यंत उत्साहात पार पडते आणि त्यांचा कसा पेपर सोडायचा इथे मार्गदर्शन नेहमी केलं जाते। म्हणून इथे आयोजित केलेली सराव परीक्षा यासाठी आम्ही इथला आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत। सर तुम्ही कुठून आलेत? आम्ही जवळा बाजारवरून कदम कोचिंग क्लासेस जवळा बाजारचे विद्यार्थी आम्ही 40 विद्यार्थी घेऊन आलो त्या ठिकाणी। सर या अगोदर आपण त्या परीक्षेची तयारी करून घेता, जे नवोदयची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांची जर सराव परीक्षा झाल्या तर भविष्यात त्यांच्यात सुधारणा होऊन अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जाव्यात, असं तुमचं काय मत आहे त्याबद्दल? मुलांना स्पर्धा परीक्षाच्या सराव होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण मुलांवर जे काही दडपण आहे आणि दडपण नवीन जागा, नवीन शिक्षक असतात, नवीन विद्यार्थी असतात आणि त्या दडपणापासून विद्यार्थी हा दूर जातो। म्हणून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस एक्झाम किंवा सराव पेपर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सराव पेपर विनाशुल्क जे काय आडगाव राबवत आहे ते अत्यंत योग्य आणि चांगल्या आणि मोठं कार्य हाती घेतलं आहे त्यांनी। या कार्याला माझा सुद्धा सलाम आहे त्यांच्या कार्याला। सगळ्या पाहत आहे विद्यार्थी सगळ्या तयारीनेच इथं आलेले आहेत। तू कुठून आले बेटा? जवळा बाजारून। क्लासेसचं नाव तुझ्या? कदम कोचिंग क्लासेस। बरं, तू कुठून आली बेटा? जवळा बाजार। जवळा बाजारून कशासाठी आली इथं? पेपर सराव पेपर। हे पहा विद्यार्थी, जवळपास 2000 विद्यार्थी संख्या इथं परीक्षेसाठी आलेली आहे। तुमचं काय मत आहे या परीक्षेच्या संदर्भात? ही परीक्षा मुख्य परीक्षेच्या साठी अतिशय चांगल्या प्रकारची आहे, कारण मुख्य परीक्षेला जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते आणि कदाचित जर थोड्याफार चुका झाल्या त्या चुका आपल्याला मेन परीक्षेमध्ये सुधारण्यासाठीची ही सर्वात महत्त्वाची संधी आहे आणि हा उपक्रम खरोखर स्तुत्य उपक्रम आहे। अशा प्रकारचे उपक्रम जर या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे राबवले तर या राज्याची गुणवत्ता ही विकसित व्हायला जास्त वेळ लागणार नाही। धन्यवाद। सर तुम्ही कुठून आलेले आहेत? गोरी सावंतचे विद्यार्थी आहेत का सर्व? सर किती विद्यार्थी आलेले आहेत तुमचे? 28 विद्यार्थी आहेत। म्हणजे नेमकं या परीक्षेचं उद्दिष्ट काय आहे? या परीक्षेचं उद्दिष्ट हे आहे किंवा विद्यार्थी वार्षिक परीक्षा देत असताना त्याच्या मनामध्ये जी भीती निर्माण होते तर ती भीती निर्माण असलेली निघून जावी आणि विद्यार्थ्याला परीक्षेचं स्वरूप कळावं, या दृष्टिकोनातून ह्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। ठिकठिकाणी अशा परीक्षा घेतल्या जाव्यात असं त्याबद्दल काय मत आहे तुमचं? घेतल्यानंतर विद्यार्थ्याला सराव होईल आणि विद्यार्थी म्हणजे न भीता परीक्षेला सामोरं जाईल। कारण कसं होतंय तर विद्यार्थी अभ्यास खूप करतात, मेहनत खूप करतात, परंतु मनामध्ये जी भीती निर्माण झालेली असते ती निघून न गेल्यामुळे परीक्षेला अपात्र ठरतात। हा आडगाव पॅटर्न दरवर्षी इथं परीक्षा राबवल्या जातात आणि या दरवर्षी इथं सहभाग नोंदवला जातो। यावर्षी पाहता संख्या खूप जास्त दिसते। इथं सर्व तयारी झालेली आहे। हॉल तिकीट वगैरे मिळाले तुमच्या विद्यार्थ्यांना? हो। तर या ठिकाणी जवळपास 2000 विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं आहे
या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातून विद्यार्थी आलेले आहेत. नगर, आणखी औरंगाबाद, जालना, काही विद्यार्थी सांगली या ठिकाणावरून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आडगाव येथे. तर ही दर्जेदार परीक्षा होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे गार्डिंगसाठी कोणत्याही शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती केलेली नाही, तर गावातले जे पालक आहेत त्या पालकाची या ठिकाणी नियुक्ती केलेली असते. पालकच येतात, पालक विद्यार्थ्यांना पेपर देतात, हॉल तिकीटवर सह्या करतात आणि निर्विवादपणे आणि निपक्षपातीपणे विद्यार्थ्याकडून पेपर सोडून घेतला जातो आणि लागलीच विद्यार्थ्यांचा पेपर OMR सीट मशीनद्वारे पेपर चेक करून दिला जातो आणि लगेच रिझल्ट लावला जातो. याचा अर्थ की लगेच परीक्षा आणि लगेच त्याचा रिझल्ट मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो की आपल्याला किती मार्क पडले वगैरे आणि पुढची तयारी करण्यासाठी सोपे जाते. बरोबर. धन्यवाद सर. आपले 40 विद्यार्थी आलेले आहेत, 28 विद्यार्थी आलेले आहेत आणि संपूर्ण तयारीनिशी आलेले आहेत. धन्यवाद. पालक आणि शिक्षकांची संख्या भरपूर आहे इथं. हे दणकेश्वर विद्यालयाचं परीक्षा केंद्र आहे. आपण आता विभागीय स्पर्धा परीक्षा जे नवोदयची घेण्यात येते तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहोत. परीक्षा काही वेळातच सुरू होणार आहे. या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे. परीक्षा संपल्याच्या नंतर इथं विद्यार्थ्यांना व आलेल्या पालकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सचिन इथं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. जे आलेले पालक आणि विद्यार्थी, काय व्यवस्था करण्यात आलेली आहे तुमच्या गावकऱ्याच्या वतीने? गावकऱ्याच्या वतीने खिचडी आणि चक्की गावकऱ्याच्या वतीने करण्यात आलेली आहे. आता परीक्षा संपल्यानंतर लगेच त्यांना जेवणाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार. हो. तर सर्व तयारी झालेली आहे. हो, तयारी. परीक्षा आता काही वेळातच सुरू होणार आहे. धन्यवाद. तुम्ही पाहताय खिचडीची तयारी होत आहे. आपा सर्व विद्यार्थ्यांना पालकांना पुरवल अशी खिचडी आहे की? हो. दर्जेदार असं खिचडीचं साहित्य आणि समोरच पाहतोय पार्किंग, जे विद्यार्थ्यांना घेऊन आलेले वाहनं आहेत. काय आणि पर्यवेक्षक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. काही वेळातच पेपर सुरू होत आहे. नंबर लिहिताना आपल्याला पहिल्या डब्यात D लिहायचे आणि पुढच्या 3 डब्यामध्ये आपला पुढचा नंबर लिहायचा. परीक्षा देण्यासाठी तयारीत आहेत. काही वेळातच पेपर सुरू होणार आहे. विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे बाहेर सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पर्यवेक्षक त्यांना रोल नंबर वगैरे कसे लिहायचे हे समजून सांगत आहेत. कोणत्याला कमी जर आलं तर देऊन टाका. हे दणकेश्वर विद्यालयाचे परीक्षा केंद्र आहे. बैठक व्यवस्था अत्यंत सुंदर करण्यात आलेली आहे. सर, आडगाव पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. तर हे आडगाव पॅटर्नचं कितवं वर्ष आहे? तर आपले शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले आडगाव पॅटर्न
जे बऱ्याच दिवसापासून गाजत आहे आणि आज आडगाव पॅटर्नमार्फत ही जी परीक्षा घेण्यात येत आहे, हे परीक्षेचं कितवं वर्ष आहे आणि आज किती विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत? आज आडगाव रंजेभाऊ या ठिकाणी आम्ही नवोदय शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. यावर्षी आमच्या इथं जवळपास 2000 मुलं या परीक्षेला आलेली आहेत आणि हे 2000 मुलं विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातून पाथर्डी तालुका, शेवगाव तालुका, मंठा, माजलगाव, त्याच्यानंतर वाशिम, रिसोड, इकडे हातगाव, म्हणजे परभणी जिल्हा या सर्व ठिकाणचे विद्यार्थी आलेले आहेत आणि जवळपास हे आमचं 5वं वर्ष आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे हे जे आयोजन आहे, हे आयोजन आमच्या आडगावातील सर्व नागरिकांना केलेलं आहे आणि नागरिक फार उत्साही आहेत. हा जो खर्च वगैरे आहे, हा संपूर्ण खर्च या ठिकाणी आमच्या नागरिकांना केलेला आहे. विशेष म्हणजे परीक्षा घेण्याच्या मागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला हा एक अनुभव यावा आणि मुख्य परीक्षेला होणाऱ्या चुका कमी व्हाव्यात आणि गोरगरिबाच्या लेकराला एक चांगल्या प्रकारची संधी मिळावी, या उद्देशानं आम्ही या परीक्षेचं आयोजन करत असतो. आणि या ठिकाणी आलेल्या म्हणजे मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. गेली 2 वर्ष, मागच्या वर्षीही या परीक्षेसाठी मी इथं आलो होतो आणि अतिशय सुंदर असं इथं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि परीक्षा झाल्यानंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं जातं आणि मेन परीक्षे अतिशय सुंदर प्रकारे देऊन विद्यार्थी नवोदयाला लागतात आणि विविध परीक्षेमध्ये यश संपादन करतात. यातून हे सिद्ध होते की आडगाव पॅटर्न खूप महत्त्वाचा पॅटर्न महाराष्ट्रभर गाजत आहे आणि त्या पॅटर्नचं सर्व महाराष्ट्रातील शाळांनी, क्लासेसनी याचा अनुकरण करावं आणि महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी. धन्यवाद. आपण ऑफिसमध्ये त्यांना मदत करा. आलेल्या उत्तरपत्रिका तपासून घ्या, जोडून घ्या, उपस्थिती पत्रक विद्यार्थी संख्येचा ओघ पाहता विविध शाळेचे व कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत. सुंदर असं नियोजन आपण पाहत आहात. विद्यार्थी सुद्धा रांगेमध्ये आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्या रांगेमध्ये उभं राहून जेवण घेत आहेत. खंडाळा कोणत्या तालुक्यातला? हिंगोली. जरा जास्त सरक दिसू दे मला तू. हिंगोलीच्या खंडाळा. किती जण आले तुम्ही? 17 का? किती वाजता निघालते? सकाळी 6:30 निघालते. परीक्षा दिली चांगली? पेपर कसा गेला? मस्त गेला का? पास होता की? पेपर सर्व सोडवला? आता नाश्ता करायले आणि जाण्याची सोबत कोण आले तुमच्या? सर आलेत का? साई सिद्धी क्लासेस बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर या विद्यार्थ्यानं 77 गुण घेऊन 3रा क्रमांक पटवलेला आहे. हा इकडे 3रा क्रमांक पटकावलेला आहे प्रसन्न. त्याच्यानंतर रुद्रा तानाजी उजनकर, कांचन श्रीकृष्ण नागरगोजे, जनाई कोचिंग क्लासेस, गंगाखेड, जिल्हा परभणी या सगळ्या 77 गुण घेऊन हा इकडे 3रा क्रमांक पटकावलेला आहे. समोर यावं. नंबर 2 वर 3 विद्यार्थी आहेत.
मंगेश गजानन राठोड, ZPPS बोरी सावंत 78 गुण घेऊन हा विद्यार्थी दुसरा आलेला आहे. दुसरा समृद्धी महेश पवार, समृद्धी महेश पवार, साई सिद्धी क्लासेस बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. दुसरा नंबर आला. 78 गुण आहे त्या मुलीला. दुसरा नंबर 78 गुण, 80 पैकी 78. बोदेगावचे म्हणतात साईराज राम बोबडे, साईराज राम इकडून या सर. तुम्ही म्हणसाल सर सारख्या गुन्ह्याचे म्हणजे सारख्या मार्काचे, आणि तिन्ही मुलांचे नाव घेतो. याच्यानंतर एक सूचना की तिन्ही नाव झाल्यानंतर एक छोटासा तुम्हाला सूचना म्हणा की कार्यक्रम आहे सर. हा पुढे बसलेली मुलं थोडं लक्ष द्या. यानंतर दहावीच्या मुली आमच्या आलेले सर्वांना विनंती करतो की सरांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण उभे राहावं. आदरणीय कोराळे सरांशी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे केमिस्ट्री विषयातील पितामह म्हणून त्याची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे. असेच एक कोराळे सर ज्यांनी 1994 मध्ये कोराळे कोचिंग क्लासेसची सुरुवात केली. त्यांचा योग्य असा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय बिरादर हा इकडे काळ्यावरला सानिका बाबूराव देवकट्टे खोलेश्वर विद्या मंदिर मिसरोड तालुका माजलगाव जिल्हा बीड या विद्यार्थिनीच्या टाळ्यावर सगळ्यांनी शिक्षक श्री खंडोबालके सर आणि तिची आई तुम्ही जा ना फोटो आईला सुद्धा खंडोबालके सरला सुद्धा बाहेर बोलवतो. तर या इकडून या सर. सर इकडून या. हा इकडे गौरी ज्ञानेश्वर कोरडे खंडोबालके सर देशमुख साठी या तुम्ही. त्याची आई आहे सोबत. त्यानंतर गौरी ज्ञानेश्वर कोरडे ZPPS रुपूर कांडा 75 मार्क घेऊन 5वी आलेली आहे. हा इकडे. त्यानंतर ईश्वरी विभीषण राखोंडे ज्ञानज्योती क्लासेस, संभाजी बाबूराव गायकवाड हा इकडे. ZPPS देवनांद्रा
तालुका पाथरी 4था नंबर आलेला आहे ज्ञानेश्वर सुभाजी साखरे. हा इकडे शिवशौर्य लक्ष्मण निरास, शिवशौर्य लक्ष्मण निरास तनाई कोचिंग क्लासेस गंगाखेड जिल्हा परभणी. हा विद्यार्थी 76 गुण घेऊन 4था आलेला आहे. श्रीनिवास दुर्वे तनाई कोचिंग क्लासेस गंगाखेड. हा इकडे सर. आदित्य गवळी मीना कोचिंग क्लासेस 76 गुण घेऊन तो 4था आलेला आहे. त्यानंतर आराध्या अरविंद घुले साई सिद्धी क्लासेस बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. ही विद्यार्थिनीला JPPS सारगाव श्रेयस प्रल्हाद चव्हाण. चला लवकर क्षीरसागर. हा इकडे कृष्णा एकनाथ सावंत, कृष्णा एकनाथ सावंत ताबडतोब यायचे. त्याच्यानंतर प्राची ज्ञानदेव इंगोले, प्राची ज्ञानदेव इंगोले JPPS गुंडा गुंड्याची विद्यार्थिनी. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. 74 गुण घेऊन 6वा आलेला आहे आणि प्राची ज्ञानदेव इंगोले. त्यानंतर देवेंद्र घनश्याम कासुळे JPPS सुकळी, सुकळी 74 गुण घेऊन 6वी आलेले आहे. सुकळीची JPPS सुकळी देवेंद्र घनश्याम कासुळे त्यांचं उपस्थित असेल तर यावं. शैलेजा सुगाम दांडेगावकर, अनुष्का गोविंद सावंत इकडे समोर JPPS मोरी सावंत 74 गुण घेऊन ती 6वी आलेली आहे. त्यानंतर रिक्तवी रंगनाथ गव्हाणे, रिक्तवी रंगनाथ गव्हाणे बोरखेडी 74 गुण घेऊन 6वा आलेला आहे. तो सुद्धा गव्हाणे. त्यानंतर स्नेहा जानोबा कळवे, स्नेहा जानोबा कळवे JPPS आडगाव आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे. स्नेहा या सोबत जा तुम्ही जा ना. हा इकडे पहा समोर. ओमप्रिया शिवाजी चव्हाण JPPS गुंडा. 1 मिनिट दीदी आली इकडे. इकडे पहा. गुण घेऊन 5वा आलेला आहे. ओमप्रिया गुंडा. त्यानंतर गौरव गजानन ठाकरे, गौरव गजानन ठाकरे इकडे ठाकरे. त्याच्यानंतर आदर्श गजानन व्यवहारे JPPS बोरखेडी 75 गुण घेऊन तो 5वा आलेला आहे. आदर्श गजानन व्यवहारे. पियुषा अमोल झोटकलवाडे यशस्वी कोचिंग क्लासेस 75 गुण घेऊन 5वा आलेले आहे. पियुषा. हा इकडे. त्याच्यानंतर सार्थक पांडुरंग काळे साई सिद्धी क्लासेस बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. नगरवरून आलेले सार्थक पांडुरंग बटुळे साई सिद्धी क्लासेस बोदेगाव 75 गुण घेऊन 5वा आलेला आहे. त्याच्यानंतर आले कोचिंग क्लासेस क्लासेस 75 गुण घेऊन तो 5वा आलेला आहे.